महायुती सरकारचा शपथविधी होऊन 24 तास उलटल्यानंतर देखील सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं नाहीये। शपथविधी सोहळा झाल्यानंतर पुढच्या काही तासातच मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर होतं। फडणवीसांसह अजितदादा आणि एकनाथ शिंदेंनी शपथ घेऊन 24 तास उलटल्यानंतर देखील खाते वाटप अद्यापही जाहीर झालेलं नाहीये। सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सगळ्या खात्यांचा पदभार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खातं नाहीये। पाहूयात। महायुतीचा शपथविधी झाला, खाते वाटप कधी? 24 तास उलटूनही तिघांमध्ये खाते वाटप नाहीच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सगळी खाती। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली। उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली। साधारण शपथ घेतल्यानंतर पुढच्या तास 2 तासात मंत्र्यांकडे खाती दिली जातात, पण 24 तास उलटल्यानंतरही मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालेलं नाहीये। सध्या सगळी खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे। सरकार एका पक्षाचं नाही, त्यामुळे खाते वाटपात उशीर होतोय असा दावा राष्ट्रवादीने केलाय। आता हे तर 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे आम्हाला एवढी मंत्रिपदं पाहिजे, अमुक एक खाती पाहिजे आहे, याच्यासाठी आग्रह धरणार। आणि हे आग्रह धरल्यानंतर जे आहे तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते एकत्रित बसून चर्चेतून त्याच्यावर मार्ग काढतात। आणि चर्चेतून जेव्हा मार्ग काढायचा असतो तेव्हा थोडासा वेळ लागतो। शिवसेनेनं सन्मानजनक खाती मिळावीत अशी मागणी। फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे प्रथम प्राधान्य हे निवडणुकीमध्ये मतदारांना जे आश्वासन आपण दिली, जे वचन आपण दिले ते पूर्ण करण्याच्या कामासाठी कालपासून आम्ही सगळे कामाला लागलोय। त्यामुळं मंत्रिपद एखादं दुसरं कमी जादा कोणाला, खातं एखादं दुसरं कमी जादा कोणाला, याच्यावरती काय फार मोठी रस्सीकेस म्हणा किंवा फार मोठं काही त्याच्यावरती खिचात आणणे अशातला बिलकुल भाग नाही। चर्चेतनं हे तिघजण योग्य मार्ग काढतील। मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेत आपण नसल्याचं सांगत मला कळलं की तुम्हाला कळवतो असं मोघम उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलंय। हे विचारतायत की मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल? मला कळलं की तुम्हाला सांगतो। सुरुवातीला शपथ घेतलेल्या तिघांमध्ये खाते वाटप होईल अशी अपेक्षा होती, पण खाते वाटप जाहीर झालेलं नसल्याने खात्यांची रस्सीखेच अजूनही सुरू असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।